नमस्कार, आकुर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि प्रतीक्षित असणारा कार्तिक यात्रेचा निकाल आज जाहीर होतोय। आजपर्यंत आपण कुस्ती क्षेत्रामध्ये हिंद केसरी अशी स्पर्धा बघितली होती, पण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये हिंद केसरी चॅम्पियन ठरलेला बुलेट गाडीचा मानकरी आज आपल्या समेत आहे। हा जो मेंढा आहे याचे मालक आपल्या समेत बोलण्यासाठी आहेत। नाना, काय सांगाल, तुमचा बकरा बुलेट गाडीचा मानकरी ठरतो? बकऱ्यानं अतिशय आपल्याला मोठं नाव केलंय। बकऱ्यानं एवढा आनंद झालाय की गगनात मावत नाही असा। पहिल्यांदाच महाराष्ट्र पहिल्यांदा महाराष्ट्र चॅम्पियन झालाय 2 वेळा, फक्त आता हिंद केसरी म्हणून पहिल्यांदा मिळालाय आता किताब त्याला। बुलेट गाडी मिळले, 1 नंबर झाले। त्यामुळे आज तो निकाल जाहीर होणार आहे, कसं वाटतंय? 1 नंबर वाटते, एकदम आनंद झालाय सगळ्याला। आज बऱ्यापैकी मला वाटते आचारसंहितेमुळे जेवढं काय श्रेय आहे केवळ या बकऱ्यामुळे आहे। किती मेंढ्या आहेत? मेंढ्या 30 आहेत, मेंढ्या पण आहेत। म्हणजे मेंढ्या आणि बकरा होय होय, आज राज्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्यांदा सन्मान होतोय, कसं वाटतंय? 1 नंबर वाटते, 1 नंबर। आज सर्व मेंढपाळ पण आले। होय होय, आणि सगळ्या मेंढक्यांचं प्रेम आहे ह्या बकऱ्यावर। तर आमचं गुरु आहे ते बाबू मेटकर म्हणून, ते 1-2 शब्द बोलतील, त्यांचे 1-2 शब्द घ्या। नाना, काय सांगाल, आज तुमचा जो महाराष्ट्र कर्नाटकामध्ये नावाजलेला एक बकरा होता, आज त्याच धर्तीवर या बकऱ्याला हिंद केसरी मिळते। आज ह्या महाराष्ट्राची ही बकराची शान आहे। ही बकरा म्हणजे कर्नाटक महाराष्ट्रात 1 नंबर, म्हणून तर एवढी लोक गोळा झाले ती। आज तुमच्यात इलेक्शन लागते, आज मंत्री आमदार खासदार होते ती। आज आमच्या जीवाला ही पंतप्रधान आम्ही ते आमचा मोदी बकराही होता, त्याच्या माघारी यानं आपलं ह्या महाराष्ट्रात शान ठेवले। अजून आवाज समजा कानाकोपऱ्यात आवाज खानखान आवाज निघणारा बकरा ही, समध्या तोंडात सोमानाचा बकरा 1 नंबर म्हणून असं। आणि मोदीचं नाव राखलं म्हणून समध्याच मेंढक्याला अभिमान वाटतो। आज किती मेंढपाळ आलेत आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे, आज आनंद व्यक्त करायसाठी मेंढर परगावाला हिंडाय गेली ती। पाक सोलापुरापासून मेंढकी समधी गोळा झाली ती। कुठल्या भागात आलेत आज मेंढपाळ? आज कर्नाटक महाराष्ट्रात आता मेंढर पंढरपूरच्या, आमची मेंढर पंढरपूरच्या खाली होती, काशीगावला ती। कोणाची मेंढर सोलापुरापाशी ती, कोणाची खाली इकडं कर्नाटक मध्ये ती। आज त्यांनी फोन केल्यामुळे समधी इथे गोळा झाली ती। आज हिंद केसरी पहिलाच बकरा होतोय, कसं वाटतंय तुम्हाला एक मेंढपाळ म्हणून? समध्याच मेंढक्याला आनंद वाटतो, एकाच मेंढक्याला असं नाही। अजून आम्हाला वाटतं ह्या बकऱ्याला आयुष्य यावं, अजून वाढून आयुष्य द्यावं म्हणून असं आम्ही जरा प्रयत्न करतोय। आणि माडगाळ जात जे आहे ती आटोक्यातच, म्हणजे त्याला एक हे आहे, रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेली ही जात आहे। आणि ह्या जातीमध्ये अशा पद्धतीची ही नावारूपाला आलेल्या मेंढ्या येतात, कसं वाटतंय तुम्हाला? आता कसं आहे, 100% गुण असणारी मेंढर कवचित आहे ती। समजेल प्रत्येकात झाली, प्रत्येक म्हणणार माझं होतच आहे। कवचित एखादा चुकून जन्म घेते की 100% गुण असलेला असला बकरा, ती मग ते गाजणार हसतोय। मग समधी प्रयत्न करते माझ्यात व्हावं, माझ्यात होतोय। 50% 70% होतोय, पण 100% गुण असणारा मोदी बकऱ्या पोटचा ही आज देशभर 27 देशात गाजलेला मोदी बकरा या पोटचा बकरा आहे। त्याच्या पाठीमागे घेणं जरा नाव राखलं, हे समजायला समाधान वाटतं। आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीनं हिंद केसरी ची स्पर्धा ठेवली होती। कृषी उत्पन्न बाजार समितीला काय सांगाल आणि कशा पद्धतीची स्पर्धा पार पडली? चांगल्या प्रकारे पार पडली, आणि त्यांना आम्ही त्या मेंढक्यांनी समजे त्या अधिकाऱ्यांचा आभार मानलं पाहिजे समजे। म्हणजे नाद लागला आणि मेंढक्यांना उत्साहीनं मेंढर इरस लागून सांभाळून इथं जत्रेला आणावं वाटते, ते बक्षिसाला उभा करावं वाटते, ते मान मिळतो इथं ना। कुठलाही थोडा गाव ना गुलाल त्यांच्या अंगावर पडतोय। याआधी अशी मोठी बक्षीस मिळाली होती का? ह्याच्या अगोदर नव्हती बक्षीस अशी मोठी। आता इथून सुरुवात पहिल्यांदा आटपाडीपासून इथनं कृषी उत्पन्न बाजार समितीपासून झाली आहे। बाजार समितीला काय सांगाल, पुढच्या वर्षी किती मेंढपाळ सहभागी होतील? नाही, जेवढे मेंढपाळ 1 नंबर आहे ते आता आपल्याला त्या गावाला ह्या गावाला बघण्याची गरज नाही। या जत्रेत समजेच मी म्हणणार मी मोठा, ते म्हणणार मी मोठा, समधी भरपूर चांगली मेंढ्या तेवढे इथे येणारच, समजायला बघायला मिळणारच। फळात उतरलं समजायला कळते कोणाचं वेदी कोणाची डायवेदी। आम्ही स्वतःच आमचं हे उजवं म्हणून सांगू शकत नाही। हे सर्व निकाल वगैरे पार पडला, कसा निकाल झाला आणि सर्व मेंढपाळांना समाधान आहे का? होय होय, रीतसरी निकाल झालेला आहे, समजायला समाधान आहे।